नमस्कार, स्वराज के खेडकर यूट्यूब किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे रविवार, तर मुलांना आज सकाळी नाश्त्यासाठी सँडविच खायची इच्छा झाली, त्यामुळे आज मी बनवत आहे सँडविच। त्यासाठी मी सँडविच ब्रेड घेतलेले आहे आणि त्याच्या सँडविचच्या ब्रेडमध्ये भरण्यासाठी मी भरपूर अशा व्हेजीस घेतल्यात, ज्यामध्ये मी टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, सिमला मिरची, त्यानंतर बीट खिसून घेतलाय आणि हे तिन्ही अजून जर आपल्याकडे दुसरे व्हेजीस असतील ऍड करायचे, कॅरेट वगैरे ते ऍड करू शकता। या सगळ्या एकत्र केल्यात। त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मेयोनीज, व्हेज मेयोनीज आणि टोमॅटो केचप ऍड केलंय आणि थोडंसं मी पनीर खिसून टाकलंय। आता आपण ही स्टफिंग जर आपल्याला स्पायसी हवी असेल तर यामध्ये आपण थोड्याशा चिली फ्लेक्स ऍड करणार आहोत, जेणेकरून आपले हे स्टफिंग एकदम स्पायसी होईल। आणि ऑरिगॅनो हे सुद्धा आपण यामध्ये ऍड करणार आहोत। आता या ब्रेडला मी थोडंसं बटर मेल्ट करून घेतलंय, ते ग्रीस करून घेत आहे। अशा पद्धतीने मी चारही ब्रेडला मेल्ट केलेलं बटर लावून घेतलंय। आता यामध्ये मी आपली ही स्टफिंग भरणार आहे। स्टफिंग टाकण्यापूर्वी मी एका ब्रेडला टोमॅटो केचप लावले आणि एक ब्रेड सिंगल ठेवली। आता हे टोमॅटो केचप आपण या ब्रेडवर पसरून घेऊ। आणि आता यामध्ये आपण ही स्टफिंग ऍड करू। आता आपण ज्या ब्रेडला टोमॅटो केचपने ग्रीस केलेलं नव्हतं त्या ब्रेडवर आपण हे व्हेजीसची स्टफिंग भरूया। आता आपण ही जी आहे ही स्टफिंग भरलेली आहे। आता यावर आपण स्वराजने थोडंसं पनीर ग्रेट केलेलं होतं, म्हणजे ते खिसणीच्या साहाय्याने असे छान मस्त लांब लांब तुकड्यामध्ये कट केलं होतं। आपण ते पनीर भरले। मुलांना पनीर जास्त प्रमाणात आवडते, त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात पनीर स्टफिंग मध्ये ऍड करत आहे। त्यानंतर मी मार्केटमधून मोझरेला चीज आणलं होतं। मोझरेला चीज म्हणजे आपले चीजच, परंतु ते बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून दिलेलं असते। मोझरेला चीज जर नसेल आपल्याकडे तर आपण चीज क्यूब असतात त्याला देखील आपण खिसून यामध्ये टाकू शकता। आता आपण पाहू शकता हा आपला मस्त असा स्टफिंगनी भरलेला सँडविचचा ब्रेड तयार झालेला आहे। आता आपण हे एक भरलेलं सँडविच आणि ज्याच्यावर टोमॅटो केचप लावलेला आहे सँडविच, ते एकूण टाकणार आहोत। अशा पद्धतीने जेव्हा सँडविच मेकरवर ग्रीन लाईट लागलाय त्याचा अर्थ आपलं सँडविच हे बनलेलं आहे। आपण सँडविच काढून बघू। पाहू शकता सँडविच मध्ये आपले 2 सँडविच किती सुंदर रोस्ट झालेले आहे। आता आपण याला काढून घेऊ आणि 2 पार्ट मध्ये डिवाइड करू। पद्धतीने आपण 2 सँडविच बनवून झालेले आहेत। याला आपण पॉज करायचं। आता आपण याला 2 पार्ट मध्ये कट करू, जेणेकरून एक स्वराजसाठी आणि एक वीरासाठी। आपण याचा क्रिस्पीनेस पाहू शकता। त्यामध्ये आपण मोझरेला चीज ऍड केल्यामुळे कट करत असताना तुम्ही पाहू शकता त्याची, हे बघा आपलं सँडविच फुल ऑफ व्हेजीस किती सुंदर बनलेलं आहे। आपण दुसरं सँडविच देखील ह्याच पद्धतीने कट करू। तुम्हाला जर हे असंच ठेवायचं असेल तरी ठेवू शकता, पण मुलांना खायला सोपं जावं यासाठी मी याला 2 पार्ट मध्ये करत आहे। त्यामुळे ट्रायंग्युलर शेप उचलून खाण्यासाठी मुलांना सोपा जातो सँडविचचा।
हे पाहू शकता, हे देखील सँडविच किती सुंदर टच आपल्या व्हेजीसनी भरलेलं आहे. आता हे आपण मुलांना एकतर टोमॅटो केचप किंवा तसंही खाल्लं तरी ऑलरेडी आपण त्यामध्ये टोमॅटो केचप ऍड केलेला आहे, त्यामुळे दिलं तरी चालेल. थोडंसं डेकोरेट केले की जे पाहिल्यानंतर मुलांना अजूनच छान खायची इच्छा होईल. त्यावर मी थोडंसं पनीर स्प्रिंकल केले आणि थोडासा गरम असताना मोझरेला चीज जर ऍड केलं असतं तर ते एव्हाना मेल्ट झालं असतं आणि ते पाहायला आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागलं असतं. आता सँडविच ब्रेड झाली. मुलं पण नाश्त्यासाठी वाट बघत असतील, तर आता हे ब्रेड आपण काय बनवलं? मम्मी काय बनवलं? सँडविच. पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? आवडत नाही? आवडते. किती? मला किसी द्या. हे विराचं डेकोरेशन. दिस इज फॉर विरा. अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपी साठी स्वराज के खेडकर यूट्यूब रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि अशा रेसिपी खाण्यासाठी स्वराजच्या वृंदावन निवासला भेट द्या. धन्यवाद.